तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतात फळांचा राजा म्हणजे आंबा याचं एक स्वतःचं साम्राज्य आहे आणि आज आपण बरोबर त्याच साम्राज्याच्या राजधानीत जाणार आहोत. हो, मँगो सिटीमध्ये. चला तर मग बघूया काय आहे या शहराची गोष्ट. मराठी रंग. आपल्याकडे आंब्याला काय म्हणतात? बरोबर, फळांचा राजा. म्हणजे उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर आंबाच येतो. ती अप्रतिम चव, तो सुगंध सगळ्यांनाच आवडतो नाही का? पण एक मिनिट, जर आंबा राजा आहे तर त्याचं राज्य, त्याचं साम्राज्य कुठेतरी असणारच ना? कुठे आहे याची राजधानी? तर या प्रश्नाचं उत्तर मिळतंय पश्चिम बंगालच्या मालदा शहरात. हो, हेच आहे मालदा, भारताचं मँगो सिटी. पण या शहराला एवढा मोठा मान का मिळाला असेल? यामागे फक्त निसर्गाची कमाल आहे की काही ऐतिहासिक कारणं पण आहेत? चला शोधून काढूया. मालदाच्या या यशामागे ना खरं तर दोन मोठ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे निसर्गाने दिलेली एक खास देणगी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथला जबरदस्त इतिहास. सगळ्यात आधी बघूया की निसर्गाने मालदाला असं काय दिलंय. हे बघा, मालदाचं जे लोकेशन आहे ना ते आंब्यांच्या शेतीसाठी एकदम परफेक्ट आहे. विचार करा, गंगा आणि महानंदा यांसारख्या मोठ्या नद्यांमधून आलेला गाळ, त्यामुळे इथली माती प्रचंड सुपीक झालीय. आणि त्यात भर म्हणजे इथलं हवामान, मस्त उबदार उन्हाळा आणि बरोबर वेळेवर येणारा पाऊस. आंब्याच्या झाडांना अजून काय पाहिजे? आणि हो, मालदा आणि आंब्याचं नातं काही आजचं नाहीये, हे तर शतकानुशतके जुनं आहे. म्हणजे विचार करा, पाल साम्राज्यापासून ते बंगाल सल्तनत आणि पुढे मुघलांच्या काळापर्यंत मालदा हे आंब्याच्या व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. अगदी मोठमोठ्या राजांनी सुद्धा इथल्या आंब्याची चव चाखलीये. इंटरेस्टिंग वाटतंय ना हे सगळं? जर अशाच माहितीने भरलेल्या गोष्टी ऐकायला आवडत असतील तर एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला आता परत जाऊया मालदाच्या आंब्यांच्या जगात. तर निसर्ग आणि इतिहासामुळे एक भक्कम पाया तर तयार झाला. पण मालदाची खरी ओळख, खरी शान आहे ती म्हणजे इथं मिळणारे आंब्यांचे वेगवेगळे प्रकार. चला आता या चवींच्या दुनियेत एक चक्कर मारून येऊया. मालदा म्हणजे जणू काही आंब्यांच्या जातींचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला फजली, लंगडा, हिमसागर, लक्ष्मणभोग असे एकापेक्षा एक भारी प्रकार मिळतील. आणि प्रत्येकाची चव, प्रत्येकाचा सुगंध एकदम वेगळा. यातला फजली आंबा तर खूपच खास आहे. तो सीझनच्या शेवटी येतो म्हणजे काय, आपल्याला जास्त दिवस आंब्याची मजा घेता येते. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, या प्रत्येक आंब्याला इतकी भारी आणि वेगळी चव येते तरी कुठून? उत्तर सोपं आहे, त्याच सुपीक मातीतून आणि त्या खास हवामानातून, जे मालदाला निसर्गाकडून एक वरदान म्हणून मिळालंय. ही सगळी त्या मातीची आणि हवामानाची जादू आहे, दुसरं काही नाही. ओके, तर मालदामध्ये एक नंबर आंबे पिकतात हे तर आपल्याला कळलं. पण एवढ्या प्रचंड प्रमाणात पिकणारे हे आंबे झाडापासून थेट आपल्यापर्यंत आणि इतकंच नाही तर जगभरात पोहोचतात तरी कसे? यामागे एक जबरदस्त सिस्टम काम करते. मालदाला मँगो सिटी का म्हणतात याचं एक मोठं कारण म्हणजे इथलं प्रोडक्शन, म्हणजे उत्पादन. तुम्ही फक्त कल्पना करा की जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त आंब्याच्याच बागा आहेत. हे आहे मालदाचं खरं वैभव. आणि हे सगळं उत्पादन एका व्यवस्थित सिस्टीमने हाताळलं जातं. म्हणजे बघा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शेतीच्या पद्धती, त्यानंतर माल जातो स्थानिक बाजारात आणि तिथून मग संपूर्ण भारतात आणि अगदी परदेशातही निर्यात होतो. या सगळ्यामुळे एक पक्की सप्लाय चेन तयार झाली आहे. तर आता आपल्या लक्षात आलं असेल, मालदाला मँगो सिटी फक्त जास्त आंबे पिकतात म्हणून म्हटलं जात नाही, तर तिथली ती सुपीक जमीन, तो मोठा इतिहास, आंब्याचे ते खास प्रकार आणि ती जबरदस्त सप्लाय चेन, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मालदाची ही ओळख तयार होते. हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतोय. आपल्या प्रत्येकाच्या भागाची ओळख कोणत्या ना कोणत्या खास खाद्यपदार्थांनी असते, बरोबर? मग तुमच्या भागाची ओळख काय आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला मालदाचा हा आंबट गोड प्रवास? जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर पण करा. आणि हो, अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद.